उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ आणि सुधारणा झालीच आहे। तेजी सुद्धा येथे आहे कांद्याच्या भावात आणि कांदा निर्यातीची स्थिती काय, निर्यात बंदी नको त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे। संपूर्ण बातमी संपूर्ण घडामोड आपण बघणार आहोत। कांदा निर्यात बंदी होणार का, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, काय शेतकऱ्यांची या ठिकाणी केंद्राकडे मागणी केली आहे, एक्सपोर्ट असोसिएशनची केंद्राकडे काय मागणी आहे, संपूर्ण बातमी संपूर्ण घडामोड आपण जाणून घेत आहोत। शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ आवडला तर घेतला की चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे। समजू शकता एकंदरीतच लासलगाव अचानक निर्यात बंदी नको, धोरण आखण्याची एक्सपोर्ट असोसिएशनची केंद्राकडे मागणी। फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसानंतर एप्रिल मे 2026 मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे आलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा राज्यातील कांदा उत्पादकांवर मोठा फटका बसला झाला आहे। रब्बी हंगामातील उत्पादन घटल्याने आणि कांदा चाळीमध्ये साठवणुकीतील कांदा खराब झाल्याने बाजारातील पुरवठा कमी झाला असून देशातील प्रमुख कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात लक्षणीय वाढ झाली आहे। ऑगस्ट ते नोव्हेंबर या संभाव्य टंचाईच्या काळात केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी लागू करू नये असे या ठिकाणी बघितलं तर मागणी हॉर्टिकल्चर प्रोड्युसर एक्सपोर्ट असोसिएशन HPEA ने केली आहे। असोसिएशन उपाध्यक्ष विकास सिंह यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात थेट निर्यात बंदीऐवजी वैज्ञानिक निकषावर आधारित कांदा निर्यात व्यवस्थापन धोरण राबवण्याची शिफारस केली आहे। निवेदनानुसार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या म्हणजेच MSAMB आकडेनुसार 17 मे 2026 रोजी लासलगाव बाजार समिती कांद्याला सरासरी भाव प्रति क्विंटल 1021 रुपये होता, तर जूनपर्यंत या ठिकाणी बघितलं वाढून प्रति क्विंटल 2100 रुपयापर्यंत पोहोचला आहे। आणि अहवालानुसार या ठिकाणी बघितलं तर ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत हवामानाच्या बदलामुळे महाराष्ट्रातील 6 लाखांहून अधिक शेतकरी प्रभावित झाले असून 1,45,606 हेक्टर क्षेत्रावर पिकाचे नुकसान झाले आहे। नाशिक जिल्ह्यातच 18,000 एकराहून अधिक क्षेत्र बाधित झाले असून राज्य सरकारने 166.36 कोटी रुपयाचे निधी मंजूर केला असला तरी नुकसान भरून निघणे कठीण असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले आहे। असोसिएशनच्या अचानक निर्यात बंदीच्या दूषणाकडे लक्ष वेधले आहे। निर्यात बंद झाल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक वाढून दर उत्पादन खर्चापेक्षा खाली येतात। तसेच कांदा वर्गीकरण प्रतवारी आणि पॅकिंग उद्योगाला कार्यरत असलेल्या सुमारे 80% महिला मंडळाच्या रोजगारावरही परिणाम होतो। बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि आखाती देशासारखे पारंपरिक ग्राहक पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्कीसारख्या देशांकडे वळण्याचा धोका असल्याचा इशारा निवेदन देण्यात आले आहे। आणि एकंदरीतच विकासी उपाध्यक्ष HPE 2026 मधील हवामान बदल, अवकाळी पाऊस, उत्पादन घट यामुळे कांदा क्षेत्र मोठ्या प्रमाणात संकटात सापडले आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय दर मिळावा आणि ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने दीर्घकालीन शाश्वत व संतुलित कांदा निर्यात धोरण तातडीने लागू करण्याची आवश्यकता आहे। धन्यवाद।